हॅलो हॅलो, आमची पेटपूजा झालेली आहे. आम्ही आता खाऊन आलो आणि आम्ही एवढी सारी आता सुरू होतोय पुणे बँक. आता आम्ही किती वेळानंतर हॅलो हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आम्ही आज पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय आणि आज आम्ही जाणार आहोत आमच्या फॅमिलीसोबत देवदर्शनाला. तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा. माझं नाव आहे हर्षिता आणि आता आम्ही सगळी पॅकिंग करतोय. बघा तुम्ही, त्याची आमची पॅकिंग सुरू आहे आणि आमचे 2 बॅग आम्ही पुढे घेणार आहोत. तर मी गाडीमध्ये बसत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. माझे पप्पा आणि मी पुढे बसलीये आणि पाठी आजी, मी आणि आई बसली. आता आम्ही चाललोय. आता आम्ही लावूया गाणी. आता आम्ही उतरतोय नाश्ता करायला. तर आता आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि मी मागवले मिसळपाव आणि बाकीचे फ्रेंड मिसळपाव कारण मला मिसळपाव खूप आवडतो. आजी, मी आणि ती मागवलेली मिसळपाव आणि त्याच आमचं खाऊन झालेलं आहे. हळद अजून खाते. तर इकडे आम्ही चहा मागवलेली आहे. बघा, आमचं आता सगळ्यांचं खाऊन झालंय. आता आम्ही पेटपूजा करून आता चाललोय. आम्ही आता आमची पेटपूजा झालेली आहे. आम्ही आता खाऊन आलो आणि आम्ही एवढे सारे शेव घेतलेत गाडीत खायला. चला आता गाडीत जाऊया. सगळी बसतायत. गाईज, आता सुरू होतोय गगनबावडा घाट आणि तुम्हाला जर तो घाट बघायचा असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हा आहे गगनबावडा घाट. गगनबावडा घाट ज्याला करूळ घाट म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट आहे. हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तरडे या गावातील प्रवासासाठी महत्त्वाचा आहे. गगनबावडा हे एकमेव ठिकाण आहे जिथे 2 घाट करूळ आणि भुईबावडा एकाच ठिकाणी उगम पावतात आणि वेगवेगळ्या दिशेने जातात. गगनबावडा घाट हा हिरवगार डोंगर रांग, थंडगार हवा आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. गगनबावडा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे निसर्गरम्य दृश्ये, गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटक येतात. गगनबावडा घाट पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतो, पण या काळात प्रवासासाठी थोडा धोकादायक असू शकतो. गगनबावडा घाट केवळ एक घाट नसून एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे जे पर्यटकांना आकर्षित करते. हॅलो, तर आता आम्ही इकडे शंकराच्या एक छोट्याशा मंदिरामध्ये जाणार आहोत. तर चला आमच्या बरोबर. खूप छान व्ह्यू आहे आणि खूप थंडगार असं वातावरण आहे सध्या. हे आहे ते शंकराचं छोटंसं मंदिर जिकडे आम्ही जेव्हा येतो त्या दरवेळी इथे येतो आम्ही आणि तिथे बघू शकता नजारा काय आहे तो. वाव, सो नाईस आहे. गाड्या बघा किती आहे. परत देवाचा अभिषेक करतोय. तर इथे आणि तिथे बघा ना नजारा, ती गाडी पूर्ण थांबली आहे तिथे. तर आता आम्ही इथे पाया पडून घेतो. गाईज, आता इथे आमचे फोटोशूट वगैरे झालेले आहेत. आता आम्ही चाललोय परत गाडीमध्ये. आणि महाबळेश्वरला पण गाडी जाते. दर्शन झालंय आणि आता आम्ही गाडीमध्ये बसतोय. चलो. आता तुम्ही कशा प्रकारे मळ्याची शेती केली जाते म्हणजे असते. अशा प्रकारे असते ऊसाच्या मळ्याच्या शेती
आता चांगला रस्ता लागला आहे. आता आम्ही इकडे या तिघीजणी बसून मस्तपैकी एन्जॉय करतोय. खूप मजा येते. हाय पूल. हे आहे रंकाळा तलाव. हे कोल्हापूर शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. ते महालक्ष्मी मंदिरापासून जवळ आहे आणि इथे आम्ही सहलीला सुद्धा खूप वेळा आलेलो आहोत. हे आहे रंकाळा स्टँड. गाईज महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर सुद्धा खूप जवळ आहे, पण आम्ही जाणार नाही आहोत कारण आम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला जायचं आहे आणि आम्हाला अक्कलकोटला जायला खूप वेळ लागणार आहे. हे बघा हॉटेल गोकुळ. हे फेमस हॉटेल आहे कोल्हापुरातलं नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी. हे बघा हे आहे कोल्हापुरातील रेल्वे स्टेशन. आता थोड्या वेळातच आम्ही एंटर होणार आहोत पुणे बेंगलोर हायवेवर. आता इकडे जास्त प्रवास करून आम्हाला खूप भूक लागली, त्यामुळे आता आम्ही इकडे चिप्स खातोय. आता सुरू होतोय पुणे बेंगलोर एक्सप्रेस हायवे. मस्तपैकी पेरू खात खात आम्ही आमचा प्रवास एन्जॉय करत आहोत. आम्ही जेवायला थांबणार आहोत आणि बघू शकता तुम्ही आता आम्ही आलोय हॉटेल राजधानी. तर गाईज आता आम्ही उतरलोय जेवायला. तर आता आम्ही इथे हात धुत आहोत. ते आम्ही थाळी मागवलेली आहे, पंजाबी थाळी. तर हा आहे कांदा, श्रीखंड, अक्का मसूर, बटाट्याची भाजी, पनीर, दाल तडका, 2 रोटी, पापड, कांदा आणि लिंबू आणि हे सगळं आहे. खूप भाज्या आणि आमटी आहेत. आणि आता मी हे सगळं स्वीट आणि सगळं आहे ते आता आम्ही सगळं खाणार आहोत. आणि आता आम्ही खातोय कुल्फी, काजूची कुल्फी खातोय. आमचं जेवण झालंय. आता आम्ही उतरलोय चहा प्यायला. आम्ही चहा घेतली. तर गाईज आता आम्ही 2 मिनिटातच एंटर होणार आहोत अक्कलकोटला. आणि किती गर्दी आहे. गुरुवार हा स्वामींचा वार, पण दररोज इथे गर्दी असते. तुम्ही बघू शकता माणसांची गर्दी, गाड्यांची गर्दी. आणि आमच्या समोर एक ब्लॅकवाली कार चालली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे इथे खूपच ट्रॅफिक लागले आणि तिला थांबवले आणि विचारतायत तुम्ही भक्त निवासामध्ये राहणार आहात की नाही. आणि ते त्यांचं कार्ड देत आहेत, म्हणजे राहणार असेल तर फोन नंबरवर फोन लावायला. आणि आता आम्ही थोड्याच वेळात म्हणजेच काहीच सेकंदात एंटर होणार आहोत अक्कलकोटला. आणि आता आम्ही जातो वाहनतळाकडे. आणि आता आम्ही एंटर झालो अक्कलकोटला. तर तुम्ही बघू शकता नेहमीच इथे किती गर्दी असते ती. तर गाईज आतापर्यंत झालेल्या प्रवासात आम्ही काकाला, माझ्या छोट्या भावाला म्हणजेच गोलूला, पलूला, वेदूला खूप मिस केलं. ते दरवर्षी आमच्यासोबत असतात, पण ह्या वर्षी त्यांची शाळा 4 जूनला सुरू झाली, त्यामुळे त्यांना यायला शक्य नाही झालं. तर आम्ही ह्या सगळ्या प्रवासात त्यांना खूप मिस केलं.
तर गाईज आता आम्ही चाललोय पार्किंगला लावायला गाडी आणि इथे एंटर झाल्यावरच खूप प्रसन्न वाटतंय. मंदिराकडे जाण्याच्या अगोदरच प्रसन्न वाटते. म्हणजे मंदिरात गेल्यावर किती प्रसन्न वाटेल ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. फायनली आम्ही आता आलेलो आहोत अक्कलकोटला. आता आम्ही किती वेळानंतर आता आलोय अक्कलकोटला, म्हणजे पोचलोय. आणि आता आम्ही शेंग मारून घेतोय. सगळं आम्ही फ्रेश बीच होऊन घेतलंय. आता आम्ही जातोय मंदिराकडे दर्शन घ्यायला. तर गाईज हे सुद्धा देवाचं आहे. आता आम्ही चाललो पुढच्या दर्शनासाठी. आम्ही इथे फोटोशूट पण केलेले आहेत. इथे किती सारे लोक आहेत दर्शनासाठी आलेले. तर गाईज आता आम्ही चाललोय मेन दर्शनासाठी. आता गाईज व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कारण आता जो मेन पार्ट आहे तो आलेला आहे. तर गाईज हे आहे भक्त निवास. हे बघा इकडे. चला आपण जाऊया आता आत इकडे. तर हे आहे गणेश मंदिर. हे बघा. तर हा आहे मोरगावचा मयुरेश्वर. हा आहे सिद्धीचा सिद्धिविनायक. हा आहे पालीचा बंदेश्वर. तर हा आहे थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा दिव्यात्मक, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती. असे 8 गणपतींची इकडे माहिती आहे. म्हणजे हे अष्टविनायकातील गणपती आहेत. हो. मूर्ती आहे आणि धान्य कोठार आहे. ही जी मूर्ती ती बघा. छत्रपती शिवाजी महाराज. तर ही आहे स्वामींची मोठ्यात मोठी मूर्ती. ही आहे सर्वात मोठी उंच अशी मूर्ती आहे स्वामींची. नाही बघा. अजून एक ऑप्शन सिद्धेश्वर मंदिरला जायला. इथे खूप सारी दुकानं आहेत आणि गर्दी देखील खूप आहे इकडे. स्वामींच्या विविध वस्तू. इकडे आहे स्वामींचं मोठं दृश्य आणि इकडे स्वामींचा मोठा फोटो आहे. स्वामींचा दर्शन घेऊन बाहेर आलो, कारण तिथे शूटिंग जास्त अलाउड नव्हते. त्यामुळे आम्हाला जमेल तेवढी आम्ही शूटिंग केली आहे. तुम्हाला दाखवायला इकडून बाहेर पडतोय. इकडे अनेक स्वामींची मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत आणि छोट्या देखील आहेत. हे बघा, हे आम्हाला देखील फार आवडलं.
प्रत्येक ठिकाणी स्वामींच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. स्वामींच्या किती मूर्ती आहेत ती बघू शकता, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आता आम्ही जातोय, मूर्ती बघतोय. आता आम्ही परत त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आम्ही चप्पल आमची ठेवली होती. आता आम्ही परत चप्पल घालून फिरायला जाणार आहोत, म्हणजे बघणार आहोत काय काय घ्यायचं आहे ते. आता आम्ही इकडे पेढे घेतो. 100 रुपये. हे कंदी आहे, हे केशर, हे दामो केशर वाले. केशरचे ना कमी करायचे. 100 2 दे. कोणतं देऊ? मग अशी हे देऊळ उघडं नव्हतं, आता उघडं केलंय. तर आम्ही आता पाया पडून येतो परत एकदा, कारण ओपन केलंय देऊळ. तर गाईज आता आम्ही चाललोय तुळजापूरला. तुळजाभवानीचं आम्ही दर्शन घेऊ आणि तिथेच रूम घेऊ. आता आम्ही आलोय गाडीकडे आणि आता गाडीत बसणार आहोत. तर गाईज आता आम्ही अक्कलकोटवरून 1.5 तास प्रवास करून आता इकडे आम्ही तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. आधी आम्ही रूम बघतो, नंतर दर्शन घेतो. तुम्हाला जर तुळजाभवानी देवी मंदिर बघायचं असेल, तुळजाभवानी देवीचं, तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हे बघा खूप रात्र झाली आहे आता. तर गाईज आम्ही आता उतरलो होतो, पण तिकडे पप्पा विचारायला गेले होते, पण तिकडे एकच रूम होती. त्यामुळे आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन रूम घेणार आहोत. गाईज तर आता आम्हाला रूम मिळालेली आहे आणि आता आम्हाला जे आहेत कोण ते आम्हाला रूमकडे घेऊन चालले. रूम थोडी वर आहे, चालतं आपल्याला. गाईज आता आम्ही चाललो देवदर्शनाला. तर हा रस्ता आहे तो म्हणजे तुळजाभवानी देवीकडे जाण्याचा रस्ता, दर्शनाला जाण्याचा रस्ता. तर ही आहे मंदिराजवळील दुकाने. आता आम्ही चाललोय पुढे पुढे. आता आम्ही इकडे चप्पल काढणार आहोत. आम्ही आलोय ಶಾಕಾರಿ शिवाय. ಇರುವವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾದ